रामनवमी आणि परमपूज्य सद्गुरू भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज जयंती असा त्रिवेणी संगम आहे. या रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथून जमलेलो आहोत. आपण आज आपलं जे सद्गुरू श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर स्थापन झालेलं आहे, या मंदिरामधला हा आजचा पहिला सोहळा आहे. कारण प्राणप्रतिष्ठापना कालच झालेली आहे, त्यामुळे त्या दिवशी आजचा सोहळा हा पहिला सोहळा आहे. आणि या सोहळ्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे की आपल्या सद्गुरू अधिष्ठान मंदिराचं महत्त्व परत एकदा अधोरेखित करीत आहे. आज आपल्या परमपूज्य सद्गुरू भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराजांचा 81वा वाढदिवस, 81वी जयंती आहे. त्याबद्दल आपण मला वाटतं त्या गाड्या बाजूला बोला. मी जर महत्त्व म्हटलं ते याच्यासाठी की 81 2 आकडे 8 आणि 1, 8 अधिक 1 म्हणजे 9. 9 हा वैश्विक नंबर आहे. आणि आपलं जे श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर आपण स्थापन केलेलं आहे ते या विश्वामध्ये चैतन्य निर्माण व्हावं, विश्वाची ऊर्जा वाढावी आणि विश्वाचं निगेटिव्ह एनर्जीपासून संरक्षण व्हावं या उद्देशाने संकल्पित मंदिर आपण स्थापन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आजच्या दिवशी 9 हा वैश्विक नंबर आपल्या असतानाच्या दिवशी आपला पहिला कार्यक्रम होतो आहे. हे अतिशय भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. किंवा आम्ही म्हणेन की हा एक सुवर्ण कांचन योग महाराजांनी जुळवून आणलेला आहे. महाराज बोलून येतात बोलत होते किंवा अचानक मी बोलायला होती म्हणजे आपल्याला कार्यक्रमाबद्दल बरीचशी माहिती आहेच आहे. पण सातारकर सरांनी सांगितलं की आपला जो की सोहळा झाला त्याच्याबद्दल एक थोडंसं तुम्ही सांगा, ओव्हरऑल आपण काय काय केलं त्याच्याबद्दल. तर परत एकदा गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी आपण महाराजांचं श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर बांधावं असा संकल्प केलेला होता. आणि त्या संकल्पाच्या दृष्टीने तयारी करून जून महिन्यामध्ये आपण आपल्या पत्रिका तयार केल्या, लोकांना देणगीसाठी आवाहन करायला सुरुवात केली. आणि 15 ऑगस्ट 2025 या दिवशी आपण तिथे भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला होता. त्याच्यानंतर आपण आपल्या जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आपल्या ऑफिसमधले सहकारी आणि आपल्या संबंधित इतर लोकांना आपण त्यांच्याकडे मागणी करून त्यांना विनंती करून आपल्या या सद्गुरू अधिष्ठान मंदिरासाठी देणगी गोळा केली. विविध लोकांनी विविध स्वरूपामध्ये सेवा समर्पित केल्या. काही लोकांनी काही वस्तू आपल्याला इथे दान केलेल्या आहेत आपल्या मंदिरासाठी. तर या मंदिरामध्ये जी जी गोष्ट दिसती आहे, छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा प्रत्येकाच्या त्यांनी केलेल्या योगदानातून तयार झालेली आहे. कोणा एकाच्या योगदानातून हे मंदिर तयार झालेलं नाही आहे. आणि महाराजांची जी इच्छा होती की या मंदिराच्या निर्माणामध्ये लहानात लहान व्यक्तीचा सुद्धा सहभाग होऊन सगळ्यांना त्याचं पुण्य प्राप्ती व्हावं, ही महाराजांची इच्छा त्यांनी स्वतः पूर्ण करून घेतलेली आहे असं मी म्हणेन. तर 15 ऑगस्ट 2025 आपण जेव्हा भूमिपूजन केलं त्याच्यानंतर दत्तजयंतीपर्यंत आपलं मंदिर बांधून व्हावं हा आपला संकल्प होता. आणि लातूरचे श्री तिरुपती श्री कदम यांच्या सहयोगाने हे मंदिर आपलं बांधून पूर्ण झालं. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या सहयोगाने आपण इलेक्ट्रिकचं काम, CCTV, आता हे झालेलं जे आपण बंदिस्त मंदिर केलेलं आहे ते सगळं आपण करून घेतलेलं आहे. मंदिर एकदा तयार झाल्यानंतर महत्त्वाचा सोहळा असतो आपला, तो म्हणजे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण. तर या मंदिरामध्ये आपल्याकडे दत्तमूर्ती होती, पण आपल्याला इथे महाराजांची मूर्ती हवी होती. त्याचबरोबर सगळ्यांचा आराध्य दैवत किंवा ज्याच्या आपण नेहमी पंगवंदन करतो ती गणेशाची मूर्ती, चिरंजीवी हनुमंत आणि हे 16वं आद्यशक्तीपीठ आहे. त्यामुळे इथे आद्यशक्तीची मूर्ती सुद्धा आपल्याला हवी होती. त्यामुळे श्री कोडूर सर यांच्या योगदानातून या 3 मूर्ती आपल्याला मिळालेल्या बदामी इथे आपण तयार करून घेतल्या. त्याच्यानंतर आपण महाराजांची मूर्ती ही जयपूरहून तयार करून घेतलेली आहे. आणि ती 350 किलो मूर्ती वजनाची मूर्ती सुद्धा इथे आपल्याला प्रतिष्ठापना त्याची करायची होती. तर हे सगळे निधी आणि ती मूर्ती ज्या आहेत ते आपल्याला संस्कारित करून नुसत्या आपल्याला त्या बसवायच्या नव्हत्या, तर त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण व्हावं म्हणून त्यांच्यावरती सर्व संस्कार करूनच आपल्याला त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची होती. त्याच्यासाठी आपण आपला मराठी वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा हा दिवस निवडला.
दिवशी बारामतीहून आलेले श्री विजय कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या सभामंडपामध्ये आपण त्या मूर्तींचे धान्य निवास, जलाधी निवास आणि इतर संस्कार विधी केले. ते विधी करताना सुद्धा या सगळ्या मूर्ती जसं मी सांगितलं की 150, 200, 250, 300 किलोच्या मूर्ती आहेत. पण आपण कुठलीही क्रेन वगैरे न वापरता त्या मूर्ती आपल्या सगळ्या शिष्यांनी तोलून त्या पहिल्यांदा जलाधी निवासासाठी पाण्यामध्ये घातल्या, त्याच्यानंतर त्याच्यातून बाहेर काढून पुसून त्याचा धान्यानी निवास आणि त्याच्यानंतर त्या मूर्ती उचलून त्या जागी प्रतिष्ठापना कशी करणं हे सगळं आपल्या शिष्यांनी स्वतःच्या जबाबदारीवरती आणि त्यांची शक्ती जी त्यांना महाराजांनी दिलेली होती ती शक्ती वापरून या मूर्ती त्या जागी ठेवलेल्या आहेत. त्यासाठी आपण कुठलीही एक्सटर्नल क्रेन, कुठलंही उपकरण वापरलेलं नाहीये. तर त्याबद्दल आपण आपल्या सगळ्या शिष्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. तर हे सगळे विधी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी केले. त्याच्यानंतर आपल्याला जे 3 कळस आपण इथे बघितलं तर आपल्या मंदिराला 3 कळस आहेत. तर ते जे 3 कळस आहेत त्या कळसाची आपल्याला आपल्या महाराजांची कीर्ती आपण जे मंदिर बांधलेलं आहे त्याचा पंचक्रोशीमध्ये आपल्याला त्याचा निनाद करायचा होता आणि म्हणून आपण सोमवारी 23 मार्चला आपण पंचक्रोशीमधल्या सुटणे, आबाईंची वाडी, साकुर्डी आणि वसंतगड, समाळमळा, गायकवाडमळा अशा या सगळ्या गावांमधून त्याची रथामधून या सर्व मूर्तींची मिरवणूक आपण काढली आणि त्या मिरवणुकीनंतर पुन्हा मंगळवारी आणि काल बुधवारी आपले इतर विधी संपन्न झाले. मंगळवारी आपण वास्तुशांत विधी आणि इतर विधी केले आणि काल पूर्णाहुती आणि शंकराचार्यांचे शिष्य गाणगापूरहून आलेले जे महाराज होते ते आणि कलवलीचे महाराज यांच्या हस्ते आपण कलशारोहण विधी सुद्धा काल केलेला आहे. त्याचबरोबर आपण इथे चिरंजीव हनुमंताची स्थापना केलेली आहे. तो पगडीधारी हनुमान म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा हनुमान एकमेवाद्वितीय हनुमान आहे. त्याच्या डोक्यावर पगडी आहे आणि त्याच्या खांद्यावरती उजव्या बाजूला गदा आहे. तर असा डाव्या बाजूला गदा आहे असा हा एकमेवाद्वितीय चिरंजीव हनुमंताची आपण इथे स्थापना केली आहे. हनुमंत हे कर्तव्यचं प्रतीक आहे, कर्तृत्वाचं, बुद्धीचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण इथे ज्यांनी देशासाठी, समाजासाठी, धर्मासाठी ज्यांनी कार्य केलेलं आहे अशा कर्तबगार 5 पुरुषांच्या हस्ते त्या हनुमंताची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर इथे आद्यशक्तीची स्थापना केलेली आहे आणि महाराजांचं म्हणणं होतं की महाराजांचं सांगणं आहे की हे जे पीठ आहे हे कोणा एकाचं पीठ नाही किंवा एका वर्णाचं पीठ नाही आहे, तर ते सगळ्या वंचितांचं पीठ आहे, सगळ्या सधन लोकांचं पीठ आहे, हे सगळ्यांचं पीठ आहे आणि म्हणून आद्यशक्तीची जी स्थापना केलेली आहे ती आपण समाजातील विविध स्तरातील 5 वेगवेगळ्या स्त्रिया यांच्या हस्ते आपण आद्यशक्तीची काल स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर इथे आपलं जे मंदिर आहे, आपले जे महाराज आहेत, आपण इथे पूर्ण आद्यशक्ती प्रवाह मालिका आपण इथे लावलेली आहे. तर हा लक्ष्मीनाथ प्रणित आणि गुरु दत्तात्रय आशीर्वादी जो आपली जी आद्यशक्ती प्रवाह मालिका आहे ते नाथ संप्रदायाची पुढची गादी आहे आपल्याकडे आणि म्हणून इथे काल आपण नवनाथांची 9 वर्षाखालील 9 मुलांची नवनाथ स्वरूपामध्ये त्यांची पाठ्यपूजा केलेली आहे. त्यांना सुग्रास भोजनाचा आपण त्यांना लाभ दिलेला आहे. त्याचबरोबर आद्यशक्तीची मूर्ती स्थापन केल्यामुळे आपण 9 वर्षाखालील कुमारिकांचा नवदुर्गा स्वरूपामध्ये त्यांचं सुद्धा पाठ्यपूजन करून त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना सुग्रास भोजनाचा लाभ देऊन त्यांची सुद्धा आपण त्यांना पूजा केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे मंदिर बांधलेलं आहे तिथे आपण आद्यशक्ती, हनुमंत, महाराज सगळ्यांचा यथोचित त्यांचे जे मनामध्ये जे गोष्टी होत्या त्या पद्धतीने किंवा महाराजांचा जो आदेश आलेला होता की कशा पद्धतीने ते विधी व्हायला हवे आहेत ते सगळे तंतोतंत पालन करून आपण या मंदिराचं श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिराची काल प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण हा समारंभ केलेला आहे. त्याचबरोबर मी म्हणतो तसं आज आत्ता आपण इथे थोड्या वेळापूर्वी श्री रामदास स्वामी जयंती, श्री रामचंद्र स्वामी महाराज जयंती आणि श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सव साजरा केलेला आहे. महाराज आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहेत, पण ते करण्याच्या आधी मी आता जो आपला सगळा सोहळा सांगितला त्यामध्ये अनेक लोकांचं योगदान झालेलं आहे. काल आपण कर्तबगार पुरुष, कर्तबगार स्त्रिया यांचा सत्कार केलेला आहे. पण ज्या लोकांनी इथे खऱ्या अर्थानं सेवा दिलेली आहे तसं सांगत होते की ज्या लोकांनी इथं सेवा दिलेली आहे
त्यांच्या हस्ते सत्कार करायला हवं. त्यांनी आपल्याला जे अन्नदान करायचं होतं त्याच्यासाठी आपल्या इथे इतर निधी चाललेले होते, त्यामुळे आपल्याला जागेची निवड होती आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या शाळेचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं, तिथे काल आपल्याला हा अन्नदानाचा कार्यक्रम करता आला. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला इतर ज्या सेवा सुविधा तिथे हव्या होत्या त्या सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आपली जागेची मोठी अडचण दूर त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि श्री उमेशदादा जोशी यांच्यातर्फे सत्कार करूया. मी मगाशी म्हटलं तसं या सगळ्यांच्या कष्टातून हे सगळे विधी हे सगळे सोहळे पार पडलेले आहेत. हा सगळा सोहळा होताना लोकांना दिसतं की इथे नियोजन चांगलं झालेलं आहे, इथे सगळ्या गोष्टी वेळेला ठरवल्याप्रमाणे होत आहेत. पण शारीरिक कष्ट, इच्छाशक्ती आणि मदत करण्याची तयारी कुठलंही काम सांगितलं तरी सुद्धा ते कुठलाही अनुमान न करता आणि ज्यांना सांगितलं असेल त्याचा आदर राखून तेवढ्याच एनर्जीनं आणि आनंदानं करणारे आमचे सगळे सहकारी आहेत तिथे. तर त्यांचा आपण आता सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम अनंत सांगळे यांना मी पुढे बोलवते आणि आपल्या गुरु मला की त्यांनी त्यांचा सत्कार. त्याच्यानंतर आपण आपले सायोज्य वारकरी आणि जे आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात आणि सगळ्या कामांमध्ये कायम हजर असतात आणि वातावरण नेहमी ते हस्तक्षेत्र करतात ते आमचे श्री अमितदादा विंकर यांचा सुद्धा आपण जो कायम हजर असतो आणि जो मनापासून प्रत्येक काम करतोय कायम मदतीला राहू येतोय. मराठी लोकांना निरोप करणारा तो माझ्या मदतीला राहूलेला होता. तर हनुमंताप्रमाणे जो कायम सदैव हजर असतो त्याचं प्रत्येक काम त्याची शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी वापरून अतिशय तन्मयतेने करतो. कुठच्या कळसाच्या वरती जो अगदी उभा राहून तिथे जाऊन त्याच्या जवळला मदत केली तो आपला तिरुपती कदम त्याचा सत्कार आपण केला आहे. कारण तो नक्की कुठलाही काम सांगितलं की नक्की नक्की करणार. हा त्याचा शब्द असतो मला खात्री असते तो उत्तर नक्की शब्द बोलायचा नाहीये. हे काम आमचं नक्की पूर्ण होणार आहे. तो आमचा रोहित मोठं याचा सत्कार मी पाटेकाकांच्या वरती आपण करणार आहोत. तर तो रोहितचा शब्द नक्की नक्की करणार. लोकांनी सांगितलं होतं की तिथे शक्तीची खूप आपल्याला गरज आहे. या सगळ्या मूर्ती उतरणार या सगळ्यांनी कौतुक केलं. या सगळ्यांनी या सगळ्या मूर्ती त्याच्या खांद्यावर अक्षरशः तोडलेल्या होत्या त्या दिवशी आणि त्या त्यांनी तिथे स्थापन करायला मदत केलेली होती. पण त्याचबरोबर आजच्या डिजिटल युगामध्ये आपल्याला ज्या पत्रिका तुम्ही प्रत्येक ठिकाणी येताना गावागावामध्ये आपल्या फ्लेक्स बघितले असतील त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या स्टेटसला आपल्या ही कार्यक्रमाची पत्रिका सर्व प्रोत्साहन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून म्हणून त्या पत्रिका बनवून घेतलेल्या होत्या. तिथे आपण आपले बरेचसे फ्लेक्स लावलेले आहेत आणि जे कुठलं नाव सांगू ते रात्री 2 वाजता 2:30 वाजता जेव्हा जेव्हा तो पूर्ण करेल आणि आपल्याला सगळ्यांना अनुभवातून कळलेलं आहे की आपल्याला महाराजांना जेव्हा आपण एखाद्या गोष्ट टाकतात त्याच्यामध्ये परत करेक्शन होतात. पण त्याचा जो पेशन्स आहे त्या पेशन्सने तो शांतपणे सगळं ते करतो आणि तो आमचा टेक्निकल मॅनेजर आहे आमच्या या सगळ्या टीमचा आणि या सगळ्या गोष्टी तो उत्साहाने सतत कार्यतत्पर राहून जे करतोय तो आमचा प्रांजल लोटय याचा सत्कार आपण सुधारता लावलेला आहे.
ज्या फ्रोझन भाज्या होत्या यासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या आपल्याला श्री चव्हाण काकांनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. तर त्यांचा सुद्धा सत्कार आपण इथे करणार आहोत श्री सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते. त्यामुळे माझा आवाज येत नाहीये, पण ज्यांनी आपल्याला लाईट केलेले आहेत, पण आपल्याला एकंदर हा पूर्ण कार्यक्रमासाठी जी ध्वनी व्यवस्था आपल्याला हवी होती ती ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ते सूरज जाधव यांचा सत्कार पण आपण करणार आहोत जयंत काका यांच्या हस्ते. त्यांचा फक्त नामोल्लेख करते, ते आता इथे आलेले नाही आहेत. पण जसं चव्हाण काकांनी आपल्याला फ्रोझन भाज्या उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर आपल्याला इतर अनेक भाज्या पूर्ण ह्याच्यासाठी हव्या होत्या. आणि त्याचबरोबर हे मूर्ती उचलणं, स्पेसिफिकली महाराजांची मूर्ती उचलण्यासाठी एका बाजूला सांगळे आणि एका बाजूला डॉक्टर दत्तकुमार तावरे उभे होते, ज्यांनी पूर्ण ती रॉड तो आपल्या खांद्यावरती घेऊन त्यांनी ती मूर्ती तोडून तिथे स्थापन केलेली आहे. तर ते डॉक्टर दत्तकुमार तावरे ते आता आलेले नाही आहेत, पण त्यांचं सुद्धा तर आज आपला हा जो पहिला सोहळा इथे आपण संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला श्री उद्धव जोशी महाराज जे पुणे अर्ध 17वं जे पुणे पीठ आहे त्याचे आसनाधिकारी श्री उद्धव जोशी महाराज आता आपल्याला मार्गदर्शन करतील.